काही पडलेले होते, काही अर्धवट होते. त्यामुळे खाता नीट येत नव्हतं. त्यामुळे काय करावं अशा विचारात मी होतो. तेव्हा डॉक्टरांची मुलाखत झाली. डॉक्टरांनी माझं कन्फर्मेशन जास्त महत्वाचं हे लक्षात आणून दिलं माझ्या, की तुम्ही जर स्वेच्छेने तयार असला तर हे सगळं छान होईल. त्याप्रमाणे त्यांनी मला उत्साह दिला. मी दात इम्प्लांट करायला तयार झालो आणि मग त्यावेळात सांगितलं की सगळे दात बदलवू आपण आणि मग मला खाता येईल. त्या दृष्टिकोनातून माझी तब्येतही सुधारेल कदाचित. त्यामुळे मी तयार झालो आणि हे त्यांच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचे होते. त्याप्रमाणे 4 फेब्रुवारीला मी दात काढायला सुरुवात केली. सबन 4 फेब्रुवारीला दिवसभर आम्ही सगळे दात काढले आणि 5 पासून दात बसवायला सुरुवात केली, 6 पासून. नंतर मग 2-3 वेळा त्यांनी ट्रायल घेतली. ट्रायल घेतल्यानंतर काही कुठे अडचणी असल्या तर त्या निवारण त्यांनी केलं आणि 10 तारखेला माझी पूर्ण डेंटल सर्जरी झाली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर मला आता बरचशा प्रमाणात खाण्यात बदल झालेला आहे. सगळं काही खाता येतं, काही त्रास होत नाही. एक माझी जुनी सवय जी होती की डाव्या बाजूला प्रथम दातात सुळ्यामुळे चावायचं, तेच मी जास्त करत होतो, पण तिथं सगळे दात पडलेले होते. त्यामुळे त्यांनी ते इम्प्लांट केल्यानंतर मला सांगितलं की डाव्या बाजूला तुम्ही दात पक्के करा, म्हणजे वापरत जा आणि आवडला गिळून मग पुन्हा उजव्या बाजूने खायचं. जास्त वेळ लागला तरी चालेल. या दृष्टिकोनातून त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझे दात पूर्णपणे व्यवस्थित झाले. ते व्यवस्थित होण्याला डॉक्टरच जास्त प्रमाणात कारणीभूत आहे. जसं ते म्हणले की तुमचं सोसण्याची वृत्ती लक्षात आली, त्या दृष्टिकोनातून त्यांचेही एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. अशा तऱ्हेनं 10-11 तारखेला मी दात बसवले पूर्ण. त्याला 8 दिवस झाले. 8 दिवसात माझ्या खाण्याचे पुष्कळ फरक पडला. बाकी चेहऱ्याची ठेवण, हास्य, पूर्ण उच्चार शब्दांचे उत्तम तऱ्हेचे, हे देखील मला डॉक्टरांनी गाईड केलं आणि त्यानुसार मी करत गेलो. त्यामुळे माझी ही सगळी स्थिती निर्माण झाली. थँक्यू.